नैना, थांब तिथंच. हे बघ, मी तुझी थोरली जाऊ आहे, त्यामुळे यापुढे आदराने मला जाऊ बाई अशी हाक मारायची. अशी एकारांती हाक मारलेली मला आवडणार नाही. आम्हा ऐकल्या? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही माझी बेडरूम आहे, तुझा गाई म्हशींचा गोठा नाही. त्यामुळे इथे पाय ठेवण्याआधी तुला माझी परवानगी घ्यावी लागेल, समजला? ही तुमची बेडरूम आहे की गाई म्हशींचा गोठा आहे हे तुमचं तुम्हालाच माहित. राजलक्ष्मी, ज्योतिबाच्या दर्शनाला इतका वेळ? तुमच्या काळजीमुळे नानासाहेब रात्री झोपले नाहीयेत, माहितीये तुम्हाला? नानासाहेबांना काय कुकुल्या बाळासारखं थोपटून झोपायला हवं होतं मी? जाऊबाई, मी तुमच्याशी वाद घालायला आलेली नाही. मग कशाला आली होतीस? ओहो, हे विचारायला आली असशील ना की काल रात्री आम्ही कुठे गेलो होतो ते? ऐक, आम्ही ज्योतिबाला वगैरे कुठेही गेलो नव्हतो. आमचा हनीमून सेलिब्रेट करायला पन्हाळ्याला गेलो होतो. झालं समाधान? पूर्ण समाधान झालं. कानामागून आलात आणि तिखट झालात. राजलक्ष्मी, का गप्प बसू मी? अहो, आपण जर असं मूग गिळून सगळं निमूटपणे सहन करत राहिलो ना, तर उद्या घरातली कुत्री मांजरी सो जाच करायला लागतील आपल्याला. ती धाकटी पण थोरलीच्या रुबाबात विचारते कशी मला मला म्हणते कशी, ज्योतिबाच्या दर्शनाला इतका वेळ लागतो होय? ती काय माझी सासू आहे मला सासूरवाद करायला? वाटेल तसं बोलली होती मला, पडा बोलली, लचके तोडले तिने अगदी माझे. पण घरी वाद नको म्हणून मी आपली गप्पा बसले. तुम्ही नसता दिवसभर घरामध्ये, मी एकटीच सापडते होती चकत्यात. दुष्ट होती. म्हणा तुम्हा पुरुषांना काय करणारे आम्हा बायकांचं जगणं. म्हणून म्हणते हो मी, आपण माझ्या मामांना बोलून घेऊया ना थोड्या दिवसांसाठी. घेऊया ना. बोलूया, माझी काही हरकत नाही. आडगुळ्यातलं माडगुळ आणि कुत्र खाते बाणगुळ असे कचाकच लसके तोडतो. पोटात 14 इंजेक्शन जरी घेतली तरी या मामा कुत्रेचं ईश जन्मात नाही उतरणार. आंधळ दळणार नी कुत्र पीठ खाणार कुत्र. थांब रे कुत्र्या, खबरदार वर जाशील तर. अरे वा 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 नानासाहेब, नाही म्हणजे बिनबुलाया मेहमान नाही. माझ्या भाचीनं अगत्यानं प्रेमानं मला बोलिवलं म्हणून मी आलोय. हरामखोर, थांब म्हणतो ना. इस्टेटीच्या हव्यासा पायी सख्या बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा खून केलास. खोटी साक्ष देऊन खडी फोडायला मला पाठवलंस. थांब, पायतानानं डोचकच फोडतो तुझं. नानासाहेब, अहो काय करताय तुम्ही? माझ्या मामांचा असा पाण उतारा करण्यासाठी मी त्यांना इथे बोलवलेलं नाहीये. वा वा भाचे, तुझ्या सासऱ्यानं चांगलं स्वागत केलं या गरीब बिचाऱ्या मामाचं. मामा, थांब, अजून काहीच केलेलं नाही मी त्याला. हरामखोरा, बाहेर हो, बाहेर हो म्हणतो ना. नाही जात जा, नाही जात. काय माझ्याच घरात येऊन माझ्यावर गुरगुरतोस? चाल, चाल, माझ्यावर गुरगुरतोस. चल, चल, बाहेर हो. मी बोलावलं बाहेर हो, बाहेर हो, बाहेर हो, बाहेर हो म्हणतो काय करते तुम्ही? हे बघ पुरी, आत्ताच्या आत्ता ठेचून मारला पाहिजे असल्या सापाला. तर बाजूला सोयऱ्यांची कसं बघायचं हे कळत नाही तुम्हाला? तू मला अक्कल शिकू नकोस. सोयरा नाही, साप आहे तो. आणि सापाशी कसं वागायचं ते चांगलं कळतं मला. तुम्हाला माझी शपथ आहे. नाही पुरी, काळ सर्पाला थारा देता तुम्ही, लक्षात ठेवा. चल पुरी. पाहिलं ना तुम्ही नसताना ही मंडळी कशी वागतात ते माझ्याशी. असं वाटतंय वनवासात राहण्यापेक्षा सरळ बाहेर निघून जावं. चला मामा. कुणीही कुठेही जायची गरज नाही. कुणीही कुठेही जायची गरज नाही. मी आहे नाही ते. मामा नानांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. मग तर झालं. माझाही या घरावर तितकाच अधिकार आहे. आई ग,
आई ग हात दुखतंय का हो मामा? वय ग लय दुखतंय नाही ने. अगं पायथनाच्या मारानं अंग कसं समज ठणकायला लागलंय बघ. आता अगं, बरं आई, आई, वाटेल आई. अगं नाही ग तुझ्या सासऱ्यानं 4 चौघात पायथनानं मारून चांगलीच अब्रू काढली ग माझी. मामा. आई, अगं. वळ तुमच्या पाठीवर उठले असले अं. तरी घा माझ्या उरावर बसलाय. हे बघ आपण बी काही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही. आपण बी डोक्यानं काम करायचं. तू हे बघ तिजोरीच्या चाव्या काढून घे. अगं थोरली कोण तू किती आहे. आय 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 आई दुखतंय ग लय झोमतय. ग बोंबलतायसा, लय आग होत असेल, लय आग. झोमतय होय, ग. पायथनाची आग, पायथनालाच नाही केली पाहिजे. काय बोलतोस ते कळतंय का तुला? हे वाली साहेब, तुम्हाला काय करायचं? तुम्ही बाजूला व्हा. वा, अगं पाठ चुकते त्यांची. पायथनाची आग, आई. पायथनालाच नाही केली पाहिजे. अरे बस बस की आता. थांबलं ना हो हो मग चल राधे चल. आई 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 थोडी पाठ दुखायची थांबली ना मामा? कपाळ थांबले. अगं लई दुखायला लागले बस. बोलव त्याला परत. की शा- नका नका आता बरं वाटतंय. बरं काय खरं आणि काय खोटं तुमचं तेच कळत नाही मला. नका बरं वाटतंय. राजलक्ष्मी, कोण जाऊ बाई या ना. हा या प्रसाद. माझा नाहीये विश्वास या सगळ्या गोष्टींवर. थोतांड हे सगळं. आणि काय ग तिजोरीच्या किल्ल्या कमरेला लावून मिरवतीयस तू, घरभर थया थया नाचतीयस. थोरली कोण आहे, तू की मी? अहो तिजोरीच्या किल्ल्यांसाठी एवढा आकांड तांडव करायची काय गरज होती. या घ्या. ठीक नाही मागते मी तुझ्याकडे, हक्क मागते माझा. 15 दिवस झाले हो तुम्हाला या घरात येऊन. पण जाऊबाई तुम्ही आल्यापासून तुमचं वागणं काही अहो आम्ही असं काय जास्त तोंड वर करून बोलायचं नाही. मला नाही आवडत जास्त प्रश्न विचारलेले, कळलं ना तुला? तुम्हाला काय वाटलं तुम्हाला घाबरून हे सगळं सहन करते मी. गैरसमज आहे तुमचा. घरातल्या वादांनी आणि भांडणांनी उगीच नानासाहेबांना त्रास होऊ नये ना म्हणून त्या दिवशीची थप्पडही सहन केली आहे मी. सासऱ्यांच्या जीवाची एवढी काळजी आहे ना तुला? तुला हे सगळं सहन नको करायला. आणि हे बघ त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर त्याला जबाबदार तू असशील, मी नाही. जाऊबाई आजपासून तुम्ही सांगाल तसं वागेन मी. पण नानाला जपायला हवं आपल्याला. आपल्याला नाही, तुला. माझी शहाणी राजलक्ष्मी ती. आणि हे बघ आता यापुढे घरात मी सांगेन तसंच वागायचं. पडेल ते काम करायचं निमूटपणे. मी म्हणेन तीच पूर्व दिशा असेल या घरात, मासाच कायदा चालेल. परमेश्वरा परमेश्वरा माझ्या नानांसाठी सर्व यातना सहन करण्याचं बळ दे बाबा मला.